नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पावसाळा चालू आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस बाहेर छान पडतोय. संध्याकाळचे 4-5 वाजले की चहाचा बेत हमखास प्रत्येकाच्या घरात होत असतो आणि शनिवार रविवार आला की सगळे घरात असतात. असं काहीतरी चटपटीत कुरकुरीत सुद्धा सगळ्यांना खाण्याची जबरदस्त इच्छा होत असते. त्यातल्या त्यात ना कुरकुरीत कांदा भजी म्हटलं ना ते सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आज आपण बिना पाणी वापरता बिना पाण्याची कांदा भजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यासाठी इथे उभा पातळ असा कांदा चिरून घ्या. अर्धा किलो कांदा मी इथे उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्हाला इथे कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर ना ही भजी बनवताना यामध्ये भरपूर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्यामुळे ना भाज्यांचा स्वाद तर चांगला लागतोच, पण खायला इतकी जबरदस्त टेस्टी लागतात आहे ना. कधी तुम्ही घालत नसाल ना तर एकदा नक्की घालून बघा, लई छान लागतात ते. बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये भरपूर घालायची आहे. ओवा मात्र अजिबात न विसरता घालायचा आहे. यावर ओवा घालायला अजिबात विसरायचा नाही आहे. थोडासा हिंग घालायचा आहे. लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. हळद अजिबात वापरायची नाही आहे. जर तुम्हाला चांगली कुरकुरीत खुसखुशीत भजी बनवायची असेल तर हळदीचा वापर इथे अजिबात करायचा नाही आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि लिंबू घालायला अजिबात विसरायचं नाही. सगळं चोळून व्यवस्थित मुरायला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ना इथे आपण भज्यांबरोबर खाण्यासाठी पुदिना कोथिंबीरची चटणी बनवून घेतोय चटपट बरं का. तर इथे पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, फुटाणा डाळ घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, आलं लसूण हिरवी मिरची आपल्याला इथे लागणार आहे. मिक्सरच्या बारीक भांड्या घ्यायचं आहे. आपण छोटी आणि थोडीशी चटणी इथे वाटून घेतोय. आता छोटी का म्हटलं तर अगदी थोडक्यातच आपण वाटून घेतोय छोट्या भांड्यामध्ये. सगळं हे भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. लिंबू पिळायचं आहे यामध्ये. इथे सुद्धा लिंबू वापरायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साखर घालायला अजिबात विसरायचं नाही. कोरडंच पहिलं फिरून घ्या म्हणजे व्यवस्थित हे बारीक होतं आणि त्यानंतर यामध्ये पुदिना, कोथिंबीर घालायची आहे आणि ही चटणी वाटताना आपल्याला बर्फाचे 2-3 आईस यामध्ये घालून घ्यायचे. का घालून घ्यायचे तर पुदिन्याची आणि कोथिंबीरची चटणी वाटताना भांडं गरम झालं की चटणीचा कलर जरासा काळपट दिसतो. त्यामुळे आपली चटणीचं जे टेक्स्चर असतं ते अजिबात बरोबर दिसत नाही आहे. हिरवीगार चटणी जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला ही स्टेप फॉलो करावा लागेल. चटणी इथे वाटून घेतलेली आहे बघू शकता. अशी दाटसर चटणी आपल्याला भाज्यांसाठी इथे लागणार आहे. आता ही चटणी तुम्ही अगदी सँडविचसाठी सुद्धा वापरू शकता. तर ही हिरवीगार अशी आपली इथे पुदिना कोथिंबीरची चटणी वाटून तयार झालेली आहे. चटणी आता आपण इथे साईडला ठेवून देऊया आणि भाज्यांची आता पुढची प्रोसेस चालू करूया. बघू शकता आपण व्यवस्थित चोळून ठेवलं होतं. साधारणतः 10 मिनटं तरी हे ठेवायचं म्हणजे काय होतं कांद्याला चांगलं पाणी सुटतं आणि कांदा असा जरासा नरम पडतो, ज्यामुळे काय होतं पीठ व्यवस्थित त्यामध्ये मुरलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा भजी चांगली कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर इथे 10-15 मिनटं परत एकदा मी काय केलं होतं थोडंसं ओलसर वाटत नव्हतं म्हणून मी अजून थोडा वेळ 5 मिनटं ठेवलं होतं. आता 15 मिनटानंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. अगदी तुम्ही इथे 5-6 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता ही भजी बनवताना बेसन पीठ एकदम बारीक दळलेलं असतं ते तुम्हाला इथे वापरायचं आहे. आता रवाळसर असं जसं आपण वडापावसाठी वापरतो किंवा तुम्ही कशासाठी लाडवासाठी तसं रवळसर नाही तर विकतचं जे बारीक बेसन पीठ असतं ते यामध्ये वापरायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि एकदम पीठ यामध्ये घालायचं नाही. जसं जसं कांद्यामध्ये पीठ मुरेल तसं तसंच यामध्ये घालायचं आहे. आणि दुसरी गोष्ट इथे महत्त्वाची आहे ती म्हणजे कांद्यापेक्षा पिठाचं प्रमाण अजिबात जास्त घालायचं नाही. कांदा जास्त दिसला पाहिजे, पीठ अगदी टायमात घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, तरीही पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. आता इथे भजी म्हटलं की मिरच्या आल्याच. मिरच्या इथे आपण फ्राय करून घेऊया. मिरच्या तळून घेतल्या की यामध्ये आपण भजी, आता ही भजी वाकडी तिकडी कशीही तुम्ही टाका. अगदी अशी गोल वगैरे काही करायचं नाही आहे. वाकडी तिकडी जशी पडेल तेलामध्ये तसं सोडून द्यायचं आणि तेलामध्ये जेवढी बसतील
तेवढीच भजी आपल्याला इथे तेलामध्ये सोडायची. आता इथे मी कशी पण वाकडी तिकडी भजी यामध्ये सोडलेली आहे. भजी थोडीशी तळली गेली की मग भजी उलटी करायची आहे आणि गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे. आणि मिडियम गॅसवरती हलकासा असा सोनेरी क्रिस्पी रंग येत नाही आहे, क्रिस्पीपणा त्याला आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत ही तळून घ्यायची. गॅस बारीकच ठेवायचा, मिडियम, जास्त मोठा करायचा नाही आहे. अधनंमधनं ही भजी उलटी करत राहायची म्हणजे दोन्ही बाजूनी सारखा कलर येईल आणि दोन्ही बाजूनी चांगली तळली जाईल. तर इथे बघू शकता. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्याला तेलातनं भजी काढून घ्यायची तेव्हा 1 मिनिट अगोदर गॅस मोठा करायचा आहे आणि मग भजी 1 मिनिट तेलामध्ये मोठ्या आचेवरती ठेवायची. याचं कारण तुम्हाला सांगते, भजी तेलकट होत नाही आणि भजी कुरकुरीत खुसखुशीत होत आहे. बघू शकता ना, बिना पाण्याची कांद्याची भजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. सोबतच इथे आपली छान हिरवीगार अशी चटणी आहे, तळलेल्या मिरच्या आहे आणि गरमागरम चहा प्रत्येकाच्या घरात होतच असतो त्याबरोबर खाण्यासाठी. मस्त आहे ना. शनिवार रविवार फार आनंदाचा जातो, सगळ्यांना आनंदी आनंद वाटतो आणि पावसाळ्याचे दिवस असले की हे सगळं असं बनवलं की सगळ्यांना मज्जा वाटते.